परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांना त्रिवार अभिवादन करून उपस्थित उपासक उपासिका दर रविवारच्या प्रमाणे मिलिंद प्रश्नाचं पठण आणि श्रवण करत असतो। मागच्या रविवारी आपण प्रश्न बघितला होता राजा मिलिंदाने विचारलेला की बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे, परंतु जर उपासक हा सकृतागामी झाला आणि नवीनच झालेला भिक्षू आहे त्याचा आदर सत्कार उपासकांनी करावा का? आणि जर करत असेल तर मग दोन्हीतून कुठलं तरी एक बुद्धाचं वचन खोटं आहे। त्याच्यावरती आपण मागच्या वेळेस सविस्तर चर्चा केली होती, विश्लेषणही केलं होतं। नागसेनाच्या विश्लेषणाने राजा मिलिंदाचं समाधानही झालं होतं। माझ्या समाधानाने माझ्या विश्लेषणाने तुमचं झालं की नाही झालं हे पटायला काही मार्ग नाही, पण झालं असं गृहीत धरून आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया। बनते नागसेन, तुम्ही लोक म्हणता की भगवान बुद्ध सर्व प्राणी मात्रावरील संकट दूर करून त्यांच्या हिताचे रक्षण करतात। सोबतच असेही ऐकण्यात येते की भगवान बुद्धाने अग्निस्कंदोपम सुत्तामधील धर्मोपदेश केला असता 60 भिक्षूंनी गरम रक्ताच्या उलट्या केल्या। बनते यावरून असेच दिसून येते की असा उपदेश करून त्यांनी हित नाही तर त्या 60 भिक्षूचे अहितच केले। बनते नागसेन, भगवान बुद्ध जर सर्व प्राणी मात्राचे संकटे दूर करून त्यांच्या हिताचे रक्षण करणारे आहेत हे जर खरे मानले तर अग्निस्कंदोपात सुत्तावर धर्मोपदेश करीत असताना 60 भिक्षूंनी तोंडातून गरम रक्ताच्या उलट्या केल्या असे म्हणणे खोटे पडते। आणि अग्निस्कंद सुत्तात उपदेश ऐकून जर 60 भिक्षूंनी गरम रक्ताच्या गुळण्या टाकल्या हे खरे मानले तर भगवान बुद्ध सर्वांचे अहितापासून रक्षण करून हित करणारे आहेत असे मानणे खोटे पडते। बनते हा देखील अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न आहे, तेव्हा या प्रश्नाचा योग्य रीतीने खुलासा करून समाधान करून द्यावे। प्रश्न जर लक्षात आला असेल तर प्रश्न काय आहे? आपण कुठेही अभिवादन करताना काय म्हणतो? महाकारुणिक भगवान सम्यक संबुद्ध। म्हणजे भगवान बुद्ध कसे आहेत? करुणाशील आहे की त्यांची सर्वच म्हणजे नुसतं माणसावरच आहे का, या जगातल्या प्राण्यावरती वनस्पतीवरती याच्यावरती सगळ्यावरती भगवान बुद्धाची करुणा आहे। राजा मिलिंदही म्हणतो की हे खरं आहे की भगवान बुद्ध हे करुणाशील आहे, सगळ्यावरती सगळ्यावरती करुणा करतात। म्हणजे भगवान बुद्ध हे सगळ्या प्राणी मात्राच्या हिताचाच उपदेश करतात। हे वाक्य आपण खरं मानलं, पण दुसऱ्या ठिकाणी अग्निस्कंद हे एक सुत्त आहे आणि या सुत्तामध्ये भगवान बुद्ध मोठं सुत्त मोठं आहे, ती कथा मोठी आहे की भगवान बुद्ध उपदेश करत असताना समोर म्हटलं, कारण भगवान बुद्धाने शक्यतो प्रवचन ही भिक्षूच्या पुढे केलेली आहे आणि शंकेचं निरसन हे उपासकाचं केलेलं आहे। म्हणजे त्यावेळेचे उपासक एवढे अतृप्त होते की ते भगवान बुद्ध जिथे असतील तिथे जायचे प्रश्न विचारायचे धम्माविषयी। म्हणून भगवान बुद्धाचे सुत्तपिटकही जर तुम्ही वाचले तर जिथे जिथे भगवान बुद्धांनी प्रवचनाचा प्रसंग येतो तिथे तिथे भिक्षू आहे, भिक्षूच्या पुढे केलेली ती प्रवचन आहे। पण जवळजवळ 70 ते 75% त्यांनी उपासकाच्या प्रश्नाला दिलेली उत्तर आहे। इथला प्रसंग कसा आहे की भगवान बुद्ध महाकरुणिक आहे, कारण भगवान बुद्धाकडे एवढी करुणा आहे। नेहमी तुम्ही प्रसंग ऐकले असतील, लोकही सांगतात, अर्धेच प्रसंग सांगतात की भगवान बुद्धाच्या करुणेविषयी। मिलिंद प्रश्नात नाही, पण आपण तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की भगवान बुद्ध कुठेतरी प्रवचन देत आहेत आणि एक माणूस खालून भगवान बुद्धाला शिव्या देतो। ऐकलं असेल तुम्ही कुठे ना कुठे प्रश्न की भगवान बुद्धाला एवढ्या अर्वाच्य शिव्या देतो, सगळ्याचा भगवान बुद्ध शांत चित्ताने ऐकतात आणि त्याला वर बोलून घेतात आणि त्याला विचारतात की आता तू काय केलं? आता मला जर तुम्ही शिव्या दिला तर मी किती भंतीची जरी असलो तर मला तुम्हाला नाही मारता आलं तरी मी इथून उठून जाईल, तुमचा प्रतिकार नाही करता आला तर कारण मी बुद्ध नाही आहे ना। तुम्ही जर वाईटच बोलले मला
तर मी काही ऐकून घेणार नाही. पण भगवान बुद्धाने काय केलं, त्याला बोलून घेतलं. वर काय केलं म्हणे तू आता हे? म्हणून मला शिव्या दिल्या, नाही आवडत मला तुमचं प्रवचन, खोटं सांगताय. जर म्हणे तुझ्या खिशात पैसे असतील, मोहरा असतील त्यावेळेच्या भाषात, त्या मोहरा जर तू मला देऊ केल्या आणि त्या जर मी नाही घेतल्या तर त्या कोणाजवळ राहतील? माझ्याकडेच राहतील. तसंच आहे, तो शिव्या दिल्या, आम्ही घेतल्या नाही. याचा अर्थ असा होता. एवढा अर्धीच कथा सांगतात प्रत्येक जण, कारण पुढची कथा कोणालाच माहिती नाही. कारण हा शिव्या देणारा पुढे भिक्षू होतो आणि अरंत होतो, आणि पुढे तो सांगतो की गुरुही तपासून घेतला पाहिजे. एवढा करुणावान गुरु मला जगात कुणी भेटणारच नाही. त्याला शिव्या दिल्या तरी त्यांनी मला समजावून सांगितलं. हा पुढचा टप्पा आहे. म्हणजे भगवान बुद्ध किती करुणाशील होते. हे वाक्य करुणाशील होते भगवान बुद्धाचं खरं आहे. पण राजा मिलिंद पुढचा प्रश्न टाकतो की तेच भगवंत स्वतःमध्ये प्रवचन देताना पुढे बसलेल्या 60,000 भिक्षूला रक्ताच्या उलट्या झाल्या. मग जर करुणाशील म्हणावं तर मग तसा उपदेशच नव्हता द्यायचा, कारण ते 60,000 भिक्षू बिचारे रक्ताच्या उलट्या होऊ परेशान झाले. मग दोन्हीतलं कुठलं तरी खोटं असलं पाहिजे. प्रश्न विचारणाराही म्हणजे प्रश्नपत्रिका सेट करणाराही हुशारच पाहिजे ना, तर पुढच्या विद्यार्थ्याला करता येईल. कारण त्यावेळेची प्रश्नपत्रिका सेट करणारा कोण होता? राजा मिलिंद होता. पण त्या प्रश्नाची उत्तरं देणारा शिक्षक हा कोण होता? नागसेन होता. ती एक प्रकारची जुगलबंदी होती. आता तशी जुगलबंदी आहे का? कारण तुमच्या प्रश्नालाही आम्ही वेगळ्याच पद्धतीने उत्तर देऊन कुठेतरी कुठेच घेऊन जातो तुम्हाला, कारण ते उत्तर तशी दिल्या जात नाही. म्हणून आता राजा मिलिंदही पैदा होत नाही आणि म्हणते नागसेन, कारण डिमांड असते. आर्किमिडीज काय सांगतो की कुठल्याही याचा शोध कधी लागतो की ज्याला गरज पडते. इंग्रजाला ह्या भारतावर राज्य करायला 3 लाखच लोक आली होती फक्त. त्यावेळेचे 40 करोड होते. त्यांच्यावर राज्य करायचं तर त्यांना काय पहिली गरज पडली? प्रवास झाला पाहिजे, इथून तिथे सहज जाता आलं पाहिजे. घोड्यावरून जाता येईल का? म्हणून रेल्वे सुरू केली आणि चेन फोडणं रेल्वेच्या इंजिनाचा शोध लावला. कारण शोध कशाचा असतो? जेव्हा गरज निर्माण होते तेव्हा शोध लागतो. धम्मही तेच सांगतो की जेव्हा जेव्हा मानवाला ज्याची ज्याची गरज पडली ते तत्वज्ञान बुद्धाने दिलं. सर्वच होतं त्यांच्याकडे. म्हणून मी नेहमी मागे तुम्हाला सांगितलं होतं की भगवान बुद्धाला आनंदाने प्रश्न विचारला की भगवंत धम्म किती सांगितला? रस्त्याने जात होते आणि आनंदाने प्रश्न विचारला की भगवंत तुम्ही किती धम्म सांगितला आम्हाला? भगवान बुद्ध खाली वाकले, हातामध्ये पाला येईल तेवढा त्याच्या हातात ठेवला आणि म्हणजे एवढा सांगितला, बाकी एवढा शिल्लक आहे. हा कोण सांगेल? म्हणे येणारे बुद्ध किंवा तुमच्यातले बुद्ध होतील, कारण ही जबाबदारी. म्हणून भगवान बुद्धाचा धम्म हा शोध आहे. निर्मिती आहे का? नाही, शोध आहे, निर्मिती नाही. भगवान बुद्धही शोध. काय म्हणतात की मी 6 वर्ष केलेल्या तपश्चर्येमधून मला उमगलेला हा धम्म माझा काय आहे? शोध आहे. याच्या अगोदरचे 28 बुद्ध आहेत. आणि म्हणून भगवान बुद्ध करुणाकर होते. आणि म्हणून इथे भंते नागसेनाला विचारलेला प्रश्न की भंते जर करुणाशील होते तर मग त्यांच्या उपदेशाने पुढे 60,000 भिक्षूला रक्ताच्या उलट्या झाल्या. म्हणजे भगवान बुद्धांनी मग तसं पुढच्याला त्रास होईल असा उपदेशच द्यायला नको होता ना. भंते नागसेन इथे त्यांना सांगतात की तसं नाहीये, कारण भगवान बुद्ध चापलूस नव्हते की पुढच्याला चांगलं वाटावं किंवा पुढच्याला समाधान व्हावं हा उपदेश देत होते का भगवान बुद्ध? ते धम्म सांगत होते. आणि भिक्षूलाही तेच सांगितलेले त्यांनी की जेव्हा तुम्ही धम्म प्रचाराकरता जाल तेव्हा खोटा धम्म सांगू नका. भगवान बुद्धाच्या काळामध्येही झालं. त्यावेळेस म्हणजे काय भिक्षू सगळे चांगले होते का? पण त्यांच्या याच्यामध्ये जेव्हा अमावस्या पौर्णिमेला त्यांचं पती मोक्ष व्हायचं त्यावेळेस कंप्लेंट व्हायच्या की ह्या भिक्षूने खोटा धम्म सांगितला. आता तसं होतं का? संघच नाहीयेत ना, संघ त्या पद्धतीचे नाहीयेत. म्हणून मला नाही वाटत की कुठल्याही भिक्षूचं प्रतिमोक्ष होत असेल म्हणून. कारण त्यावेळेच्या संघाला भगवान बुद्धाला जर आम्रवन मिळालं, जेतवन मिळालं, म्हणून त्या जेतवनातच बुद्ध थांबलेत का? दान तर दिलं होतं, अनाथपिंडिकांना दान दिलं, पण भगवान बुद्ध तिथेच थांबलेत का दान मिळालंय म्हणून? नाही, असेल फिरत राहिले. जो कोणी भिक्षू येईल ती त्याची संपत्ती आहे. कोणाची संपत्ती आहे ती?
संघाची संपत्ती आहे. आता हल्ली तसं होतंय का? मला बऱ्याचशा अडचणी होतात प्रवचन करताना, पण काय बुद्धानेच सांगितलंय की जसा असेल धम्म तसा सांगावा. कारण जर नाही सांगितलं तर विकृती काय येतात तुमच्या अवयवामध्ये. माणसाचा एक डोळा गेला म्हणजे विकृती काय येते, तर तुम्ही त्या शरीराला बरोबर पोषण दिलं नाही. जे नेत्र लागतं, तुमच्या लिव्हर हे सगळ्याला बायपास करतं ना तुमच्यातले. तुम्ही जे जेवता, लिव्हरचं काम आहे की नाही, प्रत्येक अवयवाला तुम्ही जेवलेल्या याच्यामधला सकस आहार पोहोचवणं. धम्मही तेच आहे. धम्म तुम्हाला जर त्या पद्धतीने केला तर होते, नाही तर मग विकृती निर्माण होते. जर लिव्हरचं काम व्यवस्थित नाही झालं तर शरीरात विकृती येते. त्याचप्रमाणे धम्माचंही आहे. धम्म जर तुम्ही वेगळा सांगितला तर समाजामध्ये विकृती निर्माण होते. आणि त्याचं कारण हेच आहे, कारण आम्ही ग्रंथ बरोबर समजून घेतले नाही. म्हणून इथेही सांगतात, भंते नागसेन काय सांगतात की तसं नाही. भगवान बुद्ध कोणाला समाधान व्हावं म्हणून प्रवचन करत होते का? तुम्ही एक विचार करा की त्यांच्या याच्यामध्ये राजा बिंबिसारही बसलेला आहे आणि सोपाकही बसलेला आहे. सोपाक कोण आहे? चांडाळ आहे, ज्या स्मशानामध्ये पेटवतात तो. एका सभेमध्ये बिंबिसारही बसलेला आहे आणि सोपाकही बसलेला आहे, पण त्या सभेमध्ये सोपाकारांत होतो, बिंबिसार होत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी चापलुसी केली का की हा जास्त दान देतो म्हणून मी याच्याकरता प्रवचन करेन? नाही. त्यांच्या चित्ताने त्यांनी जाणलं होतं की सोपासाचं चित्त अरांतापर्यंत गेलंय, बिंबिसाराचं नाही. त्याच पद्धतीने धम्मगुरूचं काम आहे. धम्म म्हणून व्याख्या खूप सुंदर केली होती की बुद्ध डॉक्टर आहे, धम्म औषध आहे, तर संघ ही परिचारिका आहे, नर्स आहे. मग परिचारिकेचं काम काय आहे? वेळेवर इंजेक्शन आणि वेळेवर दवा देणं आहे की नाही? परिचारिकेनं जर चांगलं काम केलं तर औषध. कधी कधी बाबासाहेबांनी त्याचीच व्याख्या घटनेमध्ये केली होती की मी घटना सुंदर लिहिली की नाही लिहिली याचं मूल्यमापन आता होईल का? शेवटच्या भाषणात ते सांगतात की कितीही सुंदर घटना जरी असेल पण तिला अंमलात आणणारी लोक जर गाढव असतील तर ती चांगली घटनाही कुचकामी ठरेल. परंतु घटना कितीही निकृष्ट दर्जाची असली आणि तिला अंमलात आणणारे माणसं जर नीतिवान असतील तर ती घटना सक्सेस होईल. भारताच्या घटनेबरोबरच 5 देशाच्या घटना निर्माण झाल्या होत्या. पाकिस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका, अजून 2 देश आहेत. परंतु आज 72 वर्षाचा पिरियड आहे, भारताची घटना शाबूत आहे. आजूबाजूच्या कुठल्याही देशाच्या घटना शाबूत नाही. श्रीलंकेमध्ये अराजक आलं, बौद्ध राष्ट्र आहे तरी अराजक आलं, कारण लोकशाही रुजली नाही. बोधिसत्वाने लिहिलेल्या घटना. म्हणून इथे राजा मिलिंदाने विचारलेले प्रश्न आत्ताच्या परिप्रेक्षमध्ये आम्ही घेतो की नाही. राजा मिलिंदाने जो प्रश्न विचारला तिथे भंते नागसेन सांगतात की त्यांनी दिलेल्या प्रवचनामुळे त्यांच्या मनात खलबल झाली होती. कारण प्रवचन भंतेजी शिलावरती देत होते आणि त्यांचं अंतर्मन सांगत होतं मी हे शिल पाळत. खूप मोठा संवाद आहे, कधीतरी आपण त्याच्यावर सांगू. का रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या तुमच्या माहिती करता सांगतो. नार्को टेस्ट माहिती आहे ना सगळ्याला? तिचा जन्म कुठून झाला माहिती आहे का कोणाला? काय होतं नार्को टेस्ट मध्ये? नार्को टेस्ट म्हणजे त्या माणसाला त्याच्यावरती केलेला प्रयोग त्याचं शरीर सांगतो. तो किती जरी खोटा बोलला तर शरीरामधल्या लहरी सांगतात हा खोटं बोलतो. उत्पत्ती कुठून आहे नार्को टेस्टची? नार्को टेस्टची उत्पत्ती चीनमध्ये आहे. चीन मधल्या त्यावेळेच्या बौद्ध राजाने काय करायचे ते न्याय देताना एखादा चोर जर पकडून आणला तर त्यावेळेस त्या चोराच्या तोंडात तांदूळ द्यायचे आणि सांगायचे जर हे तांदूळ कोरडे राहिले तर याने चोरी केली. काय होतं याच्या पाठीमागचं विज्ञान? कारण माणसाच्या शरीरामध्ये ते बदल होतात. तुम्ही जर खोटं वागायला लागले तर, खोटं बोलायला लागले तर हातल्या हार्मोन्स चेंज पावतात आणि भीतीपोटी तोंडामध्ये लाळ निर्माण होत नाही आणि म्हणून ते तांदूळ भिजत नव्हते. त्याचं मोठं संशोधन हे नार्को टेस्ट आहे. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत तसंच होतं. भगवान बुद्धांनी प्रवचन करता करता त्यांच्या मनामध्ये खलबली सुरू होती आणि ते विचार करत होते की भगवंत भिक्षू करता हा विनय सांगताय तो मी पाळलाय का? आणि आत कोलाहल होत होतं, हातल्या हार्मोन्स बिघडतात.
आणि हार्मोन्स बिघडले की माणसाला, मी जसं सांगितलं सुरुवातीला, की विकृती येते. तोच धम्माचा आहे. धम्मामध्ये वैज्ञानिक धर्म का म्हणतात, तर अशामुळे म्हणतात. आणि मग मिथेन ऑक्साईड बनते, जी त्याला समजावून सांगतात की भगवान बुद्धाच्या मुळे त्यांना उलट्या झाल्या होत्या का, नाही. भगवान बुद्धांनी दिलेल्या प्रवचनामुळे, त्यांच्यामध्ये असलेल्या कमतरतेमुळे, त्यांच्यामध्ये असलेली ती खलबिली, आणि त्याच्यामुळे त्यांना त्या उलट्या झाल्या होत्या. म्हणून याच्यात भगवान बुद्धाचा काहीही दोष नाही. भगवान बुद्ध करुणाकर आहेतच, परंतु भगवान बुद्ध चापलूसपणा करत नाहीत की कोणाला समाधान व्हावं. कारण काय होतं की जर भगवान बुद्धांनी विनयच नसता सांगितलं, त्याला उलट्या नसत्या झाल्या. उलट्या नसत्या झाल्या, पण त्यांचं आचरण सुधारलं असतं का? कारण उलट्या झाल्यानंतर काही ते मेले नाही. त्यांच्या लक्षात आलं की भगवान बुद्धाच्या प्रवचनामध्ये सांगितल्यानंतर, आजही आपण काय म्हणतो, करा तिथं भरा, आहे की नाही? जसं कराल तसं भराल. ते काय एखादं कर्मकांड आहे का? भौतिक आणि आध्यात्मिक. एखाद्या माणसाने चोरी केली, एकाने खून केला, एकाने बलात्कार केला, 3 गोष्टी तुमच्या समोर आल्या, तिघालाही शिक्षा वेगवेगळ्या आहेत ना. साधी चोरी केली, 5-6 महिन्याची शिक्षा दिली, संपला. दुसऱ्याने ज्याने खूनच केलाय, तुमच्या भौतिक जीवनामध्ये खून करणारा माणूस सभ्य सोसायटीमध्ये फिरला नाही पाहिजे. आज केला तर उद्याही करेल. बलात्कार करणाराही विकृत आहे, म्हणून सगळ्याला सगळ्या प्रकारच्या शिक्षा आहे. धम्मामध्येही तेच आहे. भगवान बुद्ध सांगतात की धम्मामध्येही तेच आहे. तुम्ही विनय पाळत असताना जर विनयाचं तुम्ही पालन केलं नाही, तर ऑटोमॅटिक तुम्हाला त्याचं फळ भेटणार आहे. चोरी केली तर तुमच्या भौतिक जीवनामध्ये तुरुंगवास आहे, आध्यात्मिक जीवनामध्ये. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की दान केलं तर 10 पट पटीने परत येतं. आमच्या भिक्षुदानावरच सांगतात, दान करा, तुम्हाला 1000 पटीने परत येऊन भेटेल. पाप नाही सांगत, पाप केलं बी तर ते 10,000 पटीने परत येतं. जसं पुण्य परत येतं, जसं दान परत येतं. की तुम्ही जर कपड्याचं दान केलं एखाद्या गरीबाला, आणि भगवान बुद्ध त्याच्या पुढे जाऊन सांगतात, भगवान बुद्ध जगाचा आरसा काचात बघायला नाही सांगत तुम्हाला. रस्त्याने चालताना तुम्हाला जर म्हातारा दिसला तर ते तुम्ही या. काय तुमचा तो आरसा आहे. काही दिवसांनी तुम्ही तसे होणार आहेत. भगवान बुद्ध तुम्हाला सांगतात, जग हे तुमचा आरसा आहे. आधुनिक जगात त्याच्याही पुढे गेलं. जर तुम्हाला भिकारी दिसला तर त्याच्यात तुम्ही दिसलं पाहिजे की याला भिकारी बनवण्यात माझा किती हिस्सा आहे. विचार करतो का आपण आज पुढे? जर तो माझ्या समाजातला असेल तर मी माझा समाजाचा म्हणून त्याला भिकारी बनवण्यात माझा हिस्सा किती आहे, तो आरसा माझा आहे. आणि हे सांगता आलं पाहिजे. आम्ही काय म्हणतो, नाही होतो, नाही शिकलं, दारू पितो. याच्यावर एक चांगलं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एक दार्शनिक आहे, चीनचाच दार्शनिक आहे, काय नाव तसं मला येत नाही, पण तो पहिला न्यायाधीश होता राजाच्या याच्यामध्ये, न्याय निवाडा करणारा. आणि एका चोराला पकडून आणलं त्याच्या पुढे. प्रसिद्ध, हा दार्शनिक प्रसिद्ध आहे की याच्या न्याय निवाडा कधी खोटा होणार नाही. त्या चोराला पकडून आणलं. ज्याची चोरी झाली होती तोही धनवान बाजूला उभा होता. आणि मग या दार्शनिकाने त्याला विचारलं, हे बघ भल्या माणसा, मी तुला विचारतो, तू खरं बोल, तू चोरी केली हे खरं बोल, खरं बोलला तर मी बघेल तुला काय करायचं ते. तर आता पुढे बसणाऱ्या माणसाला चोरही ओळखतोय आणि ज्याची चोरी झाली तोही ओळखतो. सत्यकथा ही दार्शनिकाची. आणि तो चोर म्हणतो, हो, कबूल होतो तो की मी चोरी केली. तो त्या चोराला 1 वर्षाची शिक्षा देतो, पण त्याच्या बरोबर त्या ज्याची चोरी झाली त्याला 6 महिन्याची शिक्षा देतो. विचित्र आहे की नाही? की ज्याने चोरी केली त्याला 1 वर्षाची सजा, आणि ज्याची चोरी झाली त्याला 6 महिन्याची सजा. हा न्याय निवाडा राजाकडे जातो. राजा म्हणतो, असा कसा न्याय दिला? चोरी केली त्याने गुन्हा केलाय, ज्याची चोरी झाली तो म्हणतो त्याने याने एवढं धन कमवलंय की पुढच्याला चोरी करण्याशिवाय पर्यायच ठेवला नाही. काय सांगितलं? यानं एवढी चोरी केली, अंबानी आणि अदानी, आता येईल की नाही तुमच्या डोळ्यापुढं? याने एवढं धन कमवलं, हे काही चांगल्या मार्गाने कमवलंय का?
कारण त्याच्यावर वेळ यांनी आणली चोरी करायची, म्हणून त्याने गुन्हा केला हे कबूल आहे, त्याला 6 महिने 1 वर्षाची, पण याने त्याला प्रवृत्त केलं म्हणून याला 6 महिन्याची धनही तेवढंच कमावं आणि लोकांचं ओरबाडू नये. राजाने त्या दार्शनिकाला न्यायाधीश पदावरती ठेवलं, कारण त्याला भीती होती ना, जर काही दिवसांनी माझा निवाडा याच्यात गेला तर हा माझाही मुलाहिजा ठेवणार नाही ना. सांगण्याचा उद्देश असा होता की भगवान बुद्धही कोणाच्या याच्याकरता प्रवचन करत नव्हते, जे सत्य आहे ते सत्य सांगत होते आणि सत्य पचवणं कठीण असतं, म्हणून त्या 60,000 भिक्षूला उलट्या झाल्या होत्या रक्ताच्या. कारण आजही आपल्याला, म्हणून मी जसं नार्कोटिक्सचं याचं उदाहरण दिलं, तर कुठलीही खोटी गोष्ट पचवताना आपल्याला त्रास होतो, म्हणून ती म्हण पडलेली आहे की तुम्हाला सत्य लक्षात ठेवायची गरज पडत. सत्य गोष्ट केली तर काही ध्यानात ठेवायची गरज आहे का? पण खोटी गोष्ट केली, खोटं जर बोलला तर ते लक्षात ठेवावं लागतं की आजच्या 2 वर्षानंतर जर कोणी विचारलं तर हेच सांगता आलं पाहिजे ना. खोटं बोललेलं लक्षात ठेवावं लागतं, सत्य बोललेलं लक्षात ठेवायची गरज पडत नाही. त्याच पद्धतीने भगवान बुद्धांनी दिलेलं हे प्रवचन हे त्या भिक्षूच्या विकृती करता होतं, म्हणून याच्यात भगवान बुद्धाचा काही दोष नाही, ते करुणा करत होते आणि त्यांच्याही करुणेपायीच भगवान बुद्धांनी दिलेला तो उपदेश आहे. आणि म्हणून नागसेन सांगतात इथे, आणि बऱ्याचशा गोष्टीचे ते उदाहरणं देतात. जसं फळाचं उदाहरण देतात, त्या झाडाला भरपूर फळं आली आणि जोराचा जर वारा आला तर कोणती फळं खाली पडतील? पिकलेली, ज्याचं देठ कवळं झालंय तेच ना. म्हणते नागसेन सांगतात तेच आहे. भगवान बुद्धाच्या प्रवचनामध्ये जो देठाने पक्का आहे तो अरंत होणार आणि जो आचरणाने कच्चा आहे तो विलग होणार, त्याला नाही साक्षात्कार होणार त्याचा. जसं फळाचं आहे त्याच प्रकारचं उदाहरण ते ऊसाच्या रसाचं देतात. सरक्यामध्ये जर ऊस घातला तर त्याच्याबरोबर किडे मोकळे मेले जातात ना, म्हणून त्या यंत्राचा काही दोष आहे का त्याच्यात? त्याचं काम आहे रस काढणं, मग त्याच्यात किडा आलाय का ऊस आलाय, काही गरज आहे का त्याला? भगवान बुद्धाचंही तसंच आहे ना, भिक्षूचंही तसंच आहे की धम्म सांगताना पुढे बसलेले माणसं नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी भिक्षूला प्रवचन देताना काही विधी दिलेत, प्रवचन देताना काही विधी दिलेत की तुम्हाला पुढचा माणूस ओळखता आला पाहिजे. चित्ताने तुमच्या सभेमध्ये बसलेला माणूस कुठल्या चित्ताने बसलेला आहे हे ओळखता आलं पाहिजे. आता हल्ली आम्हाला नाही ओळखता येत की कोण कसल्या चित्ताने बसले, कारण भगवान बुद्धाच्या सभेमध्ये मला सांगा की मागच्या प्रवचनात मी एक कुठेतरी सांगितलं होतं की आताच्या शिक्षणाचा 45 मिनिटाचा तास का आला आहे की नाही. कोचिंग क्लासला 4-4 तासाचे पिरियड होता. काय असते माणसाची मानसिकता? वर्गात शिकत असताना 45 मिनिटात पोरग बोर होतं, मग 45 मिनिटाच्या पुढे त्याचं लक्ष लागत नाही, सुळबुळ होते, म्हणून तो पिरियड 45 मिनिटाचा गेला. परंतु तोच जर ट्युशन मध्ये बसला असेल तर 4 घंटे बसतो, कारण का त्याच्या मनात पहिलं ठरवलं मी याच्याकरता पैसे दिले आहे की नाही, मी याच्याकरता 2 लाख रुपये फीस भरली. तसं भगवान बुद्ध सांगतात की तुमच्या सभेमध्ये बसलेला माणूस खरोखर अध्यात्म करता आला की मनोरंजना करता आला हे ओळखता आला पाहिजे. आणि म्हणून ग्रंथ, मला परवा एका जणाचा फोन आला होता, ते म्हणजे भंतेजी, मी आज पुढच्या प्रवचनात सांगेल, भंतेजी मी हा मिलिंद प्रश्न जवळजवळ 5-7 वेळेस वाचला होता पण मला काही कळलाच नाही, पण आता तुम्ही सांगायला लागले आता कळायला लागला. म्हणून तेव्हाही तूच होती, आताही तूच आहे, पण त्यावेळेस तू वाचत होती, त्यावेळेस बुद्धी बाजूला ठेवून वाचत होती, आता ऐकतेस. कारण तू जेव्हा ऐकतेस तेव्हा त्याच्यामध्ये विलीन आहेस, म्हणून समजतो. तुझ्या बुद्ध्यांकामध्ये काही फरक पडलेला आहे का? काही फरक पडलेला. आपलं चित्त कुठे आहे आणि चित्त ऍक्सेप्ट करायला किती तयार आहे. तसंच होतं भगवान बुद्धाचंही. भगवान बुद्ध जेव्हा जेव्हा प्रवचन करत होते त्यांच्या प्रवचनामधला माणूस हलतही नव्हता. आताच्या सारख्या सुविधा होत्या का? मग तुम्ही विचार करा की भगवान बुद्धाचे कुठल्याही प्रवचनाचं असेल किंवा भाषणाचं असेल, कुठलं भाषण माणसाला आवडतं? तुम्ही जाता की नाही? अटल बिहारी वाजपेयीला
वैयक्तिक दृष्ट्या माझा विरोध होता, पण ग्रस्त जीवनामध्ये कुठे जर अटल बिहारीचं भाषण असेल तर मी ऐकायला जात होतो. तसं प्रमोद महाजन नावाचा माणसाचं नाव जर तुम्ही ऐकलं असेल, त्याच्या भाषणालाही मी ग्रस्त जीवनात जायचो. त्यांचं सुपिरियर तत्वज्ञान ऐकायला नव्हतं जात, परंतु त्यांच्या बोलण्यामधली ती लाघवी पद्धत होती की पुढच्याला समजावून देण्याची. खोटी गोष्ट, कारण RSS न काय केलंय आजपर्यंत तेच केलंय ना, खोटी गोष्ट तुम्हाला कशी समजावून सांगता येईल त्यांच्यातलं ते वक्तृत्व होतं. भगवान बुद्धामध्ये सत्य असताना पण भाषा ही तेवढी लाघवी होती, समजा. म्हणून भगवान बुद्धाच्या सभेमध्ये लोक आरंत होत होते, त्यांच्या प्रवचनामध्ये लोक आरंत होत होते. पहिल्याच प्रवचनामध्ये कोंडांनी आरंत झाले ना. धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये 5 प्रवर्तकाला दिलं तर एक ऐकता ऐकता आरंत झाले. काय होता आरंताचा अर्थ आपला? ऐकता ऐकता 60 विद्यार्थ्याचा क्लास आहे, शिक्षकांनी फळ्यावर एक उदाहरण समजावून दिलं, सगळ्याच्या लक्षात आलं का लगेच? काहीच्या लक्षात आलं, काहीच्या डोक्यात आलंच नाही. तोच प्रकार आहे धम्मामध्येही, तोच प्रकार आहे की प्रवचन करताना किंवा धम्म सांगताना सांगणारा शिक्षक कुठल्या पद्धतीने सांगतो, पुढे बसणारा विद्यार्थी किती पद्धतीने ऐकून घेतो आणि त्याला किती समजतो. कारण ह्या समजण्याच्या लेवलमध्ये, जसं मागच्याच प्रश्नामध्ये आपण बघितलं की ग्रस्त जीवनातला माणूस श्रोतापत्ती झाला म्हणून पुढच्या काल झालेल्या भिक्षूला त्याने आदर द्यायचा का नाही द्यायचा, तसाच प्रकार आहे की जोपर्यंत मी आता शिवीचंही ते उदाहरण सांगितलं की नाही तुम्हाला, की भगवंताला शिव्या देत होता तो, भगवंतानी बोलून घेतला तो शिक्षक, त्याने शिक्षक स्वीकारला की मी शिक्षकाच्या शोधात होतो. आज आम्ही शोधात नाहीत, आम्ही मनोरंजनात आहोत. आणि म्हणून हे धर्मग्रंथ समजून घेताना बऱ्याचशा गोष्टी ह्या आम्हाला समजल्या पाहिजे. इथे वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी उदाहरण दिलंय. जसं ऊसाचं उदाहरण देतात, जसं शेतीच्या नांगरणाचं देतात, अमृत वाटणं देतात, की एखादं औषध आहे प्रत्येकाला लागू पडतंय का? एखाद्याला TB आहे आणि त्याला कॅन्सरचं औषध दिलं तर चालेल का? पण औषधही अशा प्रकारचे आहेत की तुम्ही ऐकलं असेल, कॅन्सरला केमोथेरपी आहे की नाही? केमोथेरपी म्हणजे काय? तुमच्या आतमध्ये असणारे जीवाणू मारणं. पण ती केमोथेरपी कॅन्सरचे किडे मारता मारता तुमच्या रक्तातल्या पांढऱ्या पेशी मारते आणि म्हणून तुमच्या डोक्याचे केस जातात. कधी जर तुम्ही कॅन्सरचा रुग्ण बघितला तर डोक्याचे केस जातात, नख काळे होतात, दात काळे होतात. काय लक्षण आहे त्याचं? किती थेरपी होता होता ती कोणालाही बघत नाही. तो हा विषाणू कॅन्सरचा आहे की चांगल्या याचा आहे, ती सगळ्यावरच प्रक्रिया करते. आणि म्हणून केमो देता देता टॉनिकचे 2 इंजेक्शन टोचून देतात. कारण काय? त्या पांढऱ्या पेशी निर्माण झाल्या पाहिजे. भगवान बुद्धाचंही तसंच आहे की मी तुम्हाला प्रवचन देता देता कोण चांगला ऐकतो कोण वाईट अर्थ घेतो याच्याशी भगवान बुद्धाला काहीही घेणं देणं नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की मी मोक्षदाता नाहीये, मी मार्गदाता आहे, अत्तदीप भव म्हणतात. ह्याच प्रकारे भगवान बुद्धाच्या प्रवचनामध्ये राजा मिलिंदाने विचारलेला प्रश्न आहे की जर भगवान बुद्ध करुणाशील होते तर भगवान बुद्धाच्या प्रवचनाने 60,000 भिक्षूंना रक्ताच्या उलट्या झाल्या. दोन्ही वाक्यामध्ये भंते नागसेन त्याला समजावून देतात की रक्ताच्या उलट्या झाल्या हे त्यांच्या आचरणाचं फळ होतं, भगवान बुद्धाचं होतं का ते? भगवान बुद्धाने त्यांचा धम्मच सांगितला होता. भगवान बुद्धाने त्यांच्या धम्मानुसारच आचरण करायला सांगितलं होतं. म्हणून भगवान बुद्ध करुणाशील तर होतेच, भगवान बुद्धाच्या धम्माचं आचरण केल्याने सगळ्याचं हितच होतं. ह्या प्रकारे भंते नागसेनाने समजावून सांगितलं. आणि म्हणून हे उदाहरणं देताना बऱ्याचशा गोष्टीची उदाहरणं देत होते. जसं ऊस गाळणे, अमृत वाटणे, औषध करणे. तिथे भंते नागसेन सांगतात की जर समजा भगवंतानी ठरवलं तर ते एका सुताराचं उदाहरण देतात. काय करतो सुतार एखादा अवजार बनवताना? तर लाकूड असेल तर सुताराजवळ हाताळ आहेत ना, वाकस आहे, किकर आहे, आणि त्या लाकडाला तासल्याशिवाय त्याला आकार येईल का? जर सुतार त्या लाकडाकडे नुसता बघत बसला आणि त्याला म्हटलं की या टेबलाचा पाय बन, तर बनल का ते? कारण त्याला हातामध्ये वाकस घ्यावा लागेल, त्या लाकडाला कोरावं लागेल, सत्तरावं लागेल. पण ते नागसेन सांगतात की बुद्ध ही एक प्रकारचे सुतार आहे.
जर त्यांना भिक्षूला आरंत करायचंय तर नुसतंच त्याच्याकडे बघून होईल का? आणि म्हणून वेळी किंवा अवेळी भगवंत कठोरही होतात. कशा करता? की त्याला सुधारण्याकरता, त्याला सेफ देण्याकरता, त्याच्यामधली निर्मिती होण्याकरता. म्हणून जसा सुतार एखाद्या लाकडाला आकार देण्याकरता हत्याराने असतो. बाबासाहेबांचंही उदाहरण आहे. बाबासाहेबांच्या व सगळेच लोक बाबासाहेबांच्या पाठीमागे होते का? तुमच्या माहिती करता सांगतो, आता नसेल एवढा विरोध बाबासाहेबाला झालेला आहे, भयानक विरोध, आणि तो आपल्यातूनच झालेला आहे. परवाला माझ्याकडे एक शिक्षक आले होते, पीपल्स एज्युकेशन सोसायटी मधून रिटायर झाले, आणि मग त्यांनी विषय काढला. काय हो म्हणे, सोसायटीची सगळी वाट लावून टाकली. म्हटलं कोणी लावली? काय उत्तरच देते ना. लावली कोणी, त्याचं नाव तर सांगा. वाट लावली कोणी, त्याच्या एखाद्याचं नाव सांगा ना. उत्तर नाही देता येत आपल्याला. का? कारण त्याला बिघडवणारे आम्हीच आहोत. आमचं परीक्षण आम्हाला नाही करतायत. RSS वाल्याने एखाद्याने मोर्चा काढलाय का? पीपल एज्युकेशन सोसायटी बंद करा, ते बाबासाहेबांचं नाव सांगतात. हल्ली सुरू झालंय. बाबासाहेबांनी घटनाच लिहिली नाही, तो एक माणूस म्हणतोय. ऐकलं असेल ना तुम्ही. कारण काय होतं की तुमच्या विस्मृतीत गेलेले प्रश्न जर त्याच्यावरती आघात केला तर तुम्ही पेटून उठत नाही. ही पाहणारी एक परीक्षा असते. आणि म्हणून त्याने त्याच्यामध्ये प्रश्न टाकला की बाबासाहेबांनी घटनाच लिहिली नाही. कुणी लिहिली म्हणतो? तो BN रावने लिहिली म्हणतो. कारण तुम्हाला माहिती नाही तो BN राव कोण आहे का? कोणाला माहिती? कोण होता BN राव? त्यावेळेचा PCS ऑफिसर होता. तो काही तुमच्या त्या संविधान समितीचा सदस्य नव्हता, पण ब्राह्मण होता. म्हणून तो काय सांगतोय? आणि कारण आम्हाला माहिती नाही ना BN राव कोण होता तो. आम्ही फक्त म्हणतो घटनेला हात ते लावा. अरे लावून झालाय, जाळून झाली, आणि तो नुसताच बोलतो घटनेला हात ते लावून दाखवा. असतं की नाही? त्यामुळे आपल्या याच्यात म्हणतात की तो कान फटात देतो, तो म्हणतो महिने गाल्या कित नाही दिया. असाच प्रकार आहे. त्यांनी सांगितलं BN राव, कारण तो तुमच्यातली टेस्ट घेत होता. बाबासाहेब माहिती आहे तुम्हाला? BN राव माहिती आहे का? कारण आमच्यातल्या कोणालाच माहिती नाही. परत तिथेच जावं लागतं शिकले सवरलेल्याकडे. ज्याला माहिती त्याने सांगितलं का? बाबासाहेब ओव्हरऑलीच सांगतो आम्ही, घटना ओव्हरऑलीच सांगतो, पण त्या घटनेचे 12 खंड आहेत. डिस्कशन झालेले त्याच्यामध्ये, संविधान सभेमध्ये डिस्कशन झालेले 12 खंड आहेत. 6700 उपसूचना आलेल्या, त्याला बाबासाहेबांनी दिलेली उत्तर आहे. हे आम्हाला सांगता येत नाही, कारण त्याला माहिती आहे की हा अनाड्याचा बाजार आहे. फक्त नुसतं तोंडाने घटना घटना म्हणतात. आणि म्हणून जेव्हा जगामधली उदाहरणं देताना कार्ल मार्क्स जेव्हा मेला तेव्हा फक्त मोजून 12 लोक होते त्याच्या मौतीला. किती होते? मोजून 12. ते रडत नव्हते. शांतपणाने विचार करून त्यांनी त्याला जाळलं. बाबासाहेब गेले तेव्हा लाखो लोक होते आणि ओक्साबोक्षी रडत होते. सगळे नाटकी होते साहेब. बाबासाहेबाचे खरे हितचिंतक त्याच्यात कोणीच नव्हते. उद्या माझ्यावर किती हे करू द्या, कारण त्या 12 लोकांनी कार्ल मार्क्सचा कम्युनिझम अर्ध्या जगामध्ये नेला. आम्ही आमच्या बाबासाहेबांनी सांगितलेलं आम्ही भारत बौद्धमय करीत महाराष्ट्राच्या बाहेर नाही जाऊ दिलं. म्हणून त्या प्रकारे त्यांना मी समजावून सांगितलं की पीपल्स एज्युकेशन बर्बाद करायला कारणीभूत कोण आहे? आम्ही आहोत ना. कुणी विरोध केलाय? कुणी वाट लावली त्याची? जर गायकवाड काही करत असेल तर आंबेडकर त्याला विरोध करतो. कोण आहे? आम्हीच आहोत की ते. आणि उलट दबक्या स्वरामध्ये आम्ही बाबासाहेबाला पण नाव देऊ. बाबासाहेबांनी चूक केली हो का? पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये बौद्धा व्यतिरिक्त 4 लोक ठेवायची काय गरज होती बाबासाहेबाला? 4 लोक आहेत त्या सोसायटीमध्ये, काय गरज होती? बाबासाहेबांची चूक काढतो आम्ही, एवढे मोठे झालो. त्याच्या पाठीमागचं कारण आम्हाला, कारण ना आम्ही बाबासाहेब अभ्यासला ना बुद्ध अभ्यासला, आम्ही फक्त वर करणे सांगतो. आणि म्हणून आजची आलेली विकृती त्याच्यामुळे, ज्यांनी सांगायला पाहिजे परत. कारण काय, आता आमच्या लोकांनी एक टूम धरली, बाबासाहेब शिकल्या सवरल्या लोकांनी धोका दिला असं म्हटलेच नव्हते. शिकल्या सवरल्या लोकांनी काय होतं,
मी जेव्हा गृहस्थी जीवनात होतो तेव्हा मी भाषण करायला जायचो. वर्षावाचा असला ना की भाषण करायला जातो. आमच्याकडे एक संघप्रिय शीलप्रिय नावाचे भंतीजी होते. ते मला नेहमी बोलवायचे, तुम्ही या, तुम्ही चांगलं बोलता. आणि मग एकदा मला बुद्ध धर्मातल्या स्त्रिया याच्यावरती प्रवचन करायला बोलवलं. पहिल्या रविवारी प्रवचन मी केलं. जवळजवळ 70-80 बायका यायच्या. मी अर्ध प्रवचन केलं आणि म्हटलं पुढच्या रविवारी अर्ध सांगेल. पुढच्या रविवारी गेलो तर बाया अर्ध्याच झाल्या होत्या. 70 होत्या, आता 30-35च होत्या. मी भंतीजीला विचारलं, काय झालं? भंतीजी म्हणे, तुमचं प्रवचन. असं म्हटलं. त्या मी प्रवचन केलं. तिसऱ्या रविवारी गेलो तर कोणी झाल्या नव्हत्या. भंतीजीला विचारलं, काय झालं असं? भंतीजी म्हणे, पहिल्या प्रवचनात तुम्ही सासूचे दोष सांगितले म्हणून म्हाताऱ्या आल्या नाही. दुसऱ्या प्रवचनात सुनाचे दोष सांगितले म्हणून सुनाही आल्या नाही. प्रवचन देताना किंवा भाषण करताना आम्हाला दोष काढायचे कोणाचे? मग दोष काढले की ती लोक येणारच नाही. आपल्यातली कधी कधी तीच शंका येते मला, पण माझा नाविलाज आहे. कारण काही गोष्टी जर तुमच्या सांगण्यानुसार घेतल्या, कारण हल्लीचे प्रश्न तसेच होतात. चापलुसी काय होते की आपण समाजामधल्या प्रतिष्ठित आम्ही आमच्या मनानच केलंय. त्यांना प्रतिष्ठेची व्याख्या काय ती मला अजून कळली नाही. जसं मी काल परवा तुम्हाला सांगितलं ना की 4 लोक काय म्हणतील, ते 4 लोक तुम्हाला कळले होते का आतापर्यंत? त्यावेळेसपासून ती म्हणाली 4 लोक ते होते, त्यांच्या पुढे आम्ही खजील होतो. आता ती 4 लोक शिल्लक आहेत का? नाहीये, पण तरी ती मन कायम आहे. त्याच प्रकारानं आताही तेच सुरू आहे की आम्हाला हे ग्रंथ किंवा आम्हाला काय आहे, बाबासाहेब म्हणतात की ग्रंथ हे माझे मित्र आहेत. बाबासाहेबांनी राजगृह हे ग्रंथाकरता बांधलं आणि राजग्रंथाच्या ग्रंथामध्ये बाबासाहेब म्हणतात मी गर्दीत उभा आहे. आम्हाला वाटतंय का? गर्दीत उभा नाही. आम्ही ग्रंथही वाचत नाही. वाचले तरी आम्हाला समजत नाही, आणि समजले तर आम्ही कोणाला सांगत नाही. त्रिसूत्री आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की मला शिकल्या सवरलेल्या लोकांनी धोका दिला. सांगणे आमचं कर्तव्य आहे ना. BN राव तुम्हाला माहिती होता, तुम्ही सांगितलंय का? आणि म्हणून आज खेड्यातला माणूस आवाज दिलो म्हणतो, खरंच बाबासाहेबांनी घटना नाही लिहिली का? त्या अनाडी माणसाला माहिती नाही ना. तो त्या BN रावचं नाव सांगतो. BN राव कोण होता तो? कारण BN राव सांगायची जबाबदारी आमची होती. BN राव कोण होता? सल्लागार होता. सल्लागाराची माझ्या आता आडवाणीला बनवलं की नाही त्या लोकांनी सल्लागार, सल्लागार कमिटीत टाकणं. बाबासाहेबांच्या त्या शेवटच्या आणि धागा कुठला पकडतात बघा, ते शेवटच्या भाषणात बाबासाहेब म्हणतात की ही घटना बनवताना मी बनवली, पण याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं योगदान आहे. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबच त्या BN रावचं नाव, याच्यामध्ये BN रावचा पण थोडा फारका होणार शब्द आहेत बरोबर बाबा. कारण बाबासाहेब खूप हुशार होते. त्यांना माहिती होते पुढे याचंही लोक. बाबासाहेबांचं तर वाक्य आहे की थोडा फार हात BN रावचा पण. सर्वस्वी म्हटलेत का ते नाही, तुम्ही काढून बघा बाबासाहेबांचं ते भाषण. त्याच्यात बाबासाहेब म्हणतात की थोडाफार हिस्सा BN रावचाही आहे. काय होतं BN रावकडे काम? BN राव त्यावेळेचा आयुक्त होता, IAS ऑफिसर. आता जे आपण म्हणतो ना त्यावेळेस PCS म्हणायचे त्यांना. तर BN राव हा आयुक्त होता आणि त्याच्यावर जबाबदारी होती की बाहेरच्या देशामध्ये जाऊन तिथे कशी अंमलबजावणी झाली त्याची टाचणं निर्माण करायची आणि तो आराखडा घटना समिती पुढे द्यायचा. त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की त्यांनी तयार करून आणलेल्या आराखड्यामधलं फक्त एकच वाक्य बाबासाहेबांनी स्वीकारलं, बाकी सारे रिजेक्ट केले. हे कधी कळतं आम्हाला? जर बाबासाहेबांनी अभ्यासले तर. संविधान सभेचे डिबेटचे खंड जर आम्ही वाचले तर, पण आम्ही ते वाचले नाही. बाबासाहेबांची कुणीतरी भाषण दिलंय ते मी ऐकलं, मी तसंच पास ऑन करतो. तुमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी करता वाचलं, खरं आहे का खोटं आहे माहित नाही, लगेच फॉरवर्ड करून मोकळे. तसंच आहे भाषणाचं. आमच्या नेत्याचंही तसंच आहे. मागे मी सांगताना गोष्टी तशाच सांगत होतो ना. बाबासाहेब म्हणतात की मी हा गाडा इथपर्यंत आणला, नेता आला तर पुढे न्या. तर काय गाडा होता, त्या गाड्यात काय होतं कोणाला काहीच सांगता येत नाही, पण त्यांनी बोंबललाय म्हणून हाही बोंबलत पुढे चाललं. आणि मग त्याच्यामुळे खरी अडचण होती.
मग पुढे ऐकणाराही मनस्थितीत नसतो. कारण मी जर बोललो आणि माझा रिअल फॅक्ट आला, काय होतं आतापर्यंत? आमच्या मनामधल्या असूया, आमच्या मनामधली ईर्ष्या, आमच्या मनामधला राग, आमच्या मनामधला दोष हे मारणंच बुद्धाकडे एक माणूस गेला आणि विचारलं, भगवान तुम्ही जे मेडिटेशन म्हणता, तुम्ही जे ध्यान धारणा म्हणता, जर मी हे केले तर मला काय फायदा होईल, काय मिळेल मला? भगवान म्हणतो तुला काहीच नाही मिळणार, तुझ्या जवळ आहे तेही निघून जाईल. आहे की नाही अचंबित करणारी गोष्ट? जर त्याने पुढचा प्रश्न नसता विचारला तर लगेच माघारी गेला असता ना. पण त्यावेळेची लोक हुशार होती. त्यावेळेस त्यांनी विचारलं भगवान बुद्ध, माझ्यातलं काय निघून जाईल, मला काय मिळायचं नाही? भगवान बुद्ध म्हणतात तुझ्यातली ईर्ष्या निघून जाईल, तुझ्यातली चिंता निघून जाईल, तुझ्यातला हव्यास निघून जाईल, तुझ्यातली लोलुपता निघून जाईल आणि तू मोकळा रिकामा होस. तुला भेटणार काहीच नाही. तो रिकामा होण्याची क्रिया म्हणजे ध्यानधारणा. आताही आम्ही तेच म्हणतो की नाही, आमच्याकडे लोक येतात, पक्षात हे करतात. भगवान बुद्धांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय का म्हटलं? सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. मायावतीने दिलेलं नारा का नाही वाटत? बुद्धाला कळलं नव्हतं का तेव्हा? भिक्षूला सांगतात ते बहुजनाच्या हिता करता बहुजनाच्या सुखा करता फिरा. सर्वजनाच्या नव्हते का भगवान बुद्धाला म्हणतायत? तर त्यांनाही माहित होतं की क्रांती आणि प्रतिक्रांती चालत राहणार आहे. सर्व जणांच्या हिता करता तुम्ही सर्वांना सर्व वेळ सुखी करू शकत नाही. आपली आई पण आपल्याला सर्व वेळ सुखी करू शकते का? बापही करू शकतो का? आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की बहुजन हिताय बहुजन सुखाय. तुम्ही सर्व जणांचं मी नाही करू शकलो, तुम्ही काय करू शकणार? सर्व जणांचं समाधान सर्व वेळ कुणीही करू शकत नाही. हाच धम्म आहे. ह्याच धम्मात सांगितलं. आणि म्हणून राजा मिलिंदाने विचारलेले प्रश्न आणि भगवान बुद्धांनी दिलेली उत्तरं, नागसेनाने दिलेली उत्तरं, याचा मेळ जर बसवायचा असेल आपल्याला तर मेळ अध्यात्माला भौतिकतेची जोड देऊन बसवावं लागतं. आणि नागसेनाने ती बसवलेली आहे. आजही आम्हाला तोच मेळ बसवावा लागेल. धम्म सांगत असताना तुम्हाला राजकारणही सांगावं लागेल. करायचं की नाही करायचं ते ज्याचं त्याने ठरवा, पण सांगितलं पाहिजे. राजकारण ते बहुजनाच्या हितासुखा करतात. आता येतो का? कुठेच वादळ नाहीये ना. महाबोधी विहाराचं शांत झालो आम्ही. कारण आम्हालाही त्या कुत्र्याच्या छत्र्या जशा पावसाळ्यात उगवतात ना, तसा आमच्यातलाही धम्म कधीतरी बोकाळून येतो आणि तो कधी लयाला जातो ते कळत नाही. आणि म्हणून पळपळली की उथळ पाण्याला खळखळाट जास्त असतो. समुद्र शांत वाहतो, मोठ्या नद्या शांत वाहतात आणि त्या नेहमी वाहत असतात. वड्याला खळखळ खळखळ येतं, कधी आटून जातं समजत नाही. आमचाही प्रश्न तसाच होतो. आम्हाला कधी धम्म तेवढ्या पुरता घ्यायचा. आता अशी लाट येते की असं वाटतं की आता पूर्ण भारत बौद्धमय झाला आणि कधी झोपून जातो तर कळतही. हे आहेत आमचे धम्मग्रंथ. इथे आम्हाला सांगता आला पाहिजे धम्म, इथे आम्हाला आचरणात आणता आला पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्ध सर्वजन सुखाय नाही म्हटले. भगवान बुद्ध काय म्हटले? बहुजन हिताय बहुजन सुखाय. कारण हा धम्म तुम्हाला बहुजनामध्ये वाटता आला पाहिजे. आजही आम्हाला वाटता नाही आला. जसं मी तुम्हाला सांगितलं की आजही आम्ही बुद्धाला महारवाड्याच्या पलीकडे घेऊन जाऊ शकलो नाही. आजही मांगवाडा आणि चंभारवाडा बामण कधी घेतील? बाबासाहेब बोलले होते सगळ्याच्या शेवटी बामण स्वीकारतील. ते स्वीकारायला मला वाटतंय अजून 1000 वर्ष लागतील. बाबासाहेबाला ही अपेक्षा तुमच्याकडनं नव्हती. आणि म्हणून ह्या ग्रंथातून आपल्याला ते शिकता आलं पाहिजे की जसं सुतार लाकडाला आकार देण्याकरता हत्याराचा वाकसाचा उपयोग करतो, तसं धम्म सांगतानाही तुम्हाला वेगवेगळ्या अवतारता. कारण आम्ही त्या पद्धतीने आम्ही वेगळं. भंतेजी तुम्ही कशाला राजकारण सांगताय हो? भंतेजीने काय करावं मग? 2 वेळचं भोजन घ्यावं आणि चुपचाप बसावं. ही अपेक्षा आहे का तुमच्यावाली? आणि ही अपेक्षा जर तुम्ही त्यांच्याकडून करत असाल, म्हणून मी नेहमी सांगतो की आम्ही धम्माला दान कोणाला देतोय? दारू पिणाराला ना. भंतेजी हे दारू पितं, याला दीक्षा द्या. कोण भेटणार आहे तुम्हाला? तसंच भेटेल ना भिक्तुई.
तुम्ही जर फाटकी नोट भिक्षूला दान दिली ती चालणार नाही, तर तोही तुम्हाला धम्म न चालणारच देईल ना. म्हणून शिव्या देणाऱ्याने भगवान बुद्धाला शिव्या अशाच दिल्या होत्या का? तो गुरु शोधत होता की मला एवढा सहनशील गुरु पाहिजे, तोच मला दान देऊ शकतो, आणि त्याला बुद्ध सापडले. तुम्हाला मला सापडले का? नाही. भंतीजीने थोडस जरी वाईट प्रवचन दिलं की ते सांगतात ह्या भंतीजीला नका बोलू. पण काय नाही जमत ना. म्हणून म्हणतात की गुरु असावा, गुरुला शिष्य मिळणंही तेवढंच भाग्याचं काम असतं. म्हणून सगळे सारीपुत्र आणि महामोगलायन होऊ शकले नाही. भगवान बुद्धाच्या काळामध्ये 500 भिक्षूचा अनंत भिक्षू संघ चालत होता. आता 4 भिक्षू एकत्र नाही येतो. दिसलं का कुठे तुम्हाला 4 भिक्षूचा संघ जाताना? का नाही? तत्वज्ञान तर तेच आहे ना. सगळ्या धर्मामध्ये भेसळ झाली, तुमच्या ह्याच्यामध्ये भेसळ नाही होऊ दिली. तेवढं तरी एक पुण्यकर्म केलेलं आहे, पण तरी का नाही दिसत संघ? आणि म्हणून मी सांगताना सांगतो की माती जशी असेल तशी झाडं उगवणार. सफरचंद काश्मीरमध्येच येणार, महाराष्ट्रात येणार नाही, कारण त्याला वारं लागतं. आता तुम्ही नारळाची झाडं लावलीत, पण जसं कोकणात नारळ लागतं तसं तुमच्या औरंगाबाद मध्ये नारळ लागणार नाही, कारण ती भूमी त्याला सुपीक आहे. भूमी तशी बनवावं लागते. तिथले समुद्राचे खारे वारे त्या झाडाला पोषक आहेत. तसे वारे म्हणजे भिक्षू आहे, समाजाला पोषक बनवणारे. ती वारी वाहिली पाहिजे समाजाला, त्या उपमा कळल्या पाहिजे आम्हाला, तर समाज निर्माण. म्हणून मी समाजाला कधीच दोष देत नाही, कारण मराठी शाळेत घातलेलं पोरग एबीसीडी बोलू शकणार, त्याला इंग्रजी शाळेत घालावं लागेल, तेव्हा ते एबीसीडी बोलेल. आणि म्हणून आम्हाला आमचा धम्म समजताना नाही, धम्म समजून सांगताना नाही, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आम्हाला पार पाडता आल्या पाहिजे. आणि म्हणून इथे राजा मिलिंदाला उत्तर देताना सांगतात की भगवान बुद्धाच्या प्रवचनाने 60,000 भिक्षूला रक्ताच्या उलट्या झाल्या. म्हणून भगवान बुद्धाचं प्रवचन वाईट होतं का? भगवान बुद्धाची करुणा लयाला जाते का? कारण हे समजणं आमच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून ते दोन्ही वाक्य राजा मिलिंदाला म्हणते, नागसेन सांगतात की राजा मिलिंदा, ते दोन्ही वाक्य खरे आहेत. भगवान बुद्ध एवढे करुणाशील होते आणि भगवान बुद्धाच्या वाटेवरून चालणारा माणूस कधीही दुर्गतीला जाऊ शकत नाही. परंतु तेच भगवान बुद्धाच्या प्रवचनामध्ये 60,000 भिक्षूला रक्ताच्या उलट्या होतात. आत्ताच्या परिप्रेक्षामध्ये तुम्हाला रक्ताच्या उलट्या नाही होणार, परंतु मनातून खदखद होणे. श्रद्धा रक्षित भलत बदमाश भिक्षू आहे, काही पण बोलतं आमच्यावरती, आहे की नाही? हीच उलटी आहे ना. रक्ताची उलटी कुठली आहे? की आमच्या मनातून आम्हाला गौणत्व वाटणं, आम्हाला गिल्टी वाटणं, की पुढच्या प्रवचनातून जर मला गिल्टी वाटत असेल तर ती रक्ताची उलटी आहे. आजच्या परिप्रेक्षामध्ये ती रक्ताची उलटी आहे. परंतु आता आम्ही काय, त्यावेळेचे भिक्षू सुधारले ते जर स्वतः तुम्ही बघितलं, त्यांच्यामध्ये सुधारणा होते, आणि त्यातले 60 मध्ये बरेचसे अरंत होतात. आमच्यातले आता होतात का? पुढच्या रविवारी आम्ही प्रवचनालाच येत नाही, कारण नाही आवडलं मला, जाऊ द्या तिथे. ही आमची दशा आहे. ही सुधारणा आमच्यात झाली पाहिजे. निश्चित उपासकातच होऊन नाही चालणार. उपासक ही शेती आहे. शेतीमध्ये उगवलेला हा माणूस तुमचा गुरु आहे, हा शेतकरी आहे. शेती बरडी असेल तर त्या बरड्या शेतावर काय पेरावं हे शेतकऱ्याला कळलं पाहिजे. म्हणून साकेत बुद्ध विहारात दिलेलं प्रवचन मी एखाद्या खेड्यात जाऊन नाही देऊ शकत, कारण पुढे बसणारी भूमी माझ्या थोडीफार तरी समजदार आहे. पण खेड्यातल्या लोकाला जाऊन मला जनाबाई सांगावं लागेल, मला तुकाराम सांगावं लागेल, कारण त्यांना तो ओळखीचा आहे. तुकाराम कसा बोधिसत्व होता हे भिक्षूला सांगता आलं पाहिजे, त्या खेड्यात सांगावं लागेल, कारण तिथल्या खेड्यातल्याला तुकाराम माहितीये, जनाबाई माहितीये, तुम्हाला बॅरिस्टर बाबासाहेब माहितीये, तुम्हाला नेहरू माहितीये, तुम्हाला गांधी माहितीये, त्यांना नाही माहिती. म्हणून भिक्षूला धम्म सांगत असताना धम्म कुठे कुठे आणि कसा सांगावा ह्या ज्या दिवशी कळेल त्या दिवशी तुम्ही प्रगल्भ व्हाल. म्हणून आजच्या 2200 वर्षापूर्वी राजा मिलिंद होता, तर म्हणते नागसेन होते. ही निर्मिती आपल्याला करता आली पाहिजे. ही निर्मिती करण्याचा एक शुद्ध निर्मळ हेतू ठेवून आपल्यामध्ये निर्मिती होईल अशी अपेक्षा व्यक्त करून आजचा हा प्रश्न आपण इथेच थांबूया.